तर मागच्या भागात आपण पाहिलं की राहुलची आई श्वास घेत म्हणाली, मला फक्त एवढंच हवं आहे की तू लग्न करावंस आणि आनंदाने आयुष्य जगावंस. तुझी काळजी घेणारी कोणीतरी तुला हवी. मला फक्त माझ्या मुलाचा आनंद हवा आहे. ती रडू लागली. त्याने तुला निवडायला सांगितलं होतं ना, तुझ्यात आणि माझ्यात. आता मी तुलाच निवडते. माझ्या मुला, मी तुलाच निवडते, तुझ्या बाबांपेक्षा. तिने डोळे मिटले. काही अश्रू तिच्या गालांवरून ओघळले. आता मला काहीच नको. मला फक्त माझ्या मुलांचं सुख हवं आहे. मला शांतपणे जगायचं आहे आणि शांतपणे मरायचं आहे. ती रडू लागली. राहुलने आईला मिठी मारली आणि तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. तुला काहीच होणार नाही. मी सांगतोय ना, माझा मुलगा असताना तुला काही होऊ देणार नाही. तो तिला घट्ट मिठी मारत म्हणाला, तिला दुखावू नकोस प्लीज. मी एक स्त्री आहे. मला माहीत आहे ते किती वेदनादायक असतं. तुझ्या बाबांनी मला कधीच ते प्रेम दिलं नाही जे मला हवं होतं. आम्हाला फक्त प्रेम हवं असतं. फक्त प्रेम, त्यापेक्षा काहीच नाही. ती असहाय्यपणे म्हणाली, मला माहीत आहे आई. मला माहीत आहे त्यांनी आपल्याशी कसं वागलं. राहुल हळू आवाजात म्हणाला, त्यांना माझे पैसे आवडत होते, माझी प्रसिद्धी, माझा दर्जा, माझ्या वडिलांचा दर्जा, त्यांचे पैसे. ती सुस्कारा टाकत म्हणाली, तो विसरला आहे की त्याला हा दर्जा, हे पैसे माझ्या वडिलांमुळे मिळाले आहेत. आता त्याला ते आठवण करून देण्याची वेळ आली आहे. असं म्हणत आईने क्षणभर डोळे मिटले. आई, प्लीज ताण घेऊ नकोस. राहुल विनवणी करत म्हणाला, मला बोलू दे. आता खूप उशीर झाला आहे. जर आत्ता बोलले नाही तर कदाचित मला माझ्या मुलांशी कधीच भावना शेअर करता येणार नाहीत. मी त्याच्या अहंकारासाठी माझं आयुष्य बलिदान केलं. त्याने माझ्या बहिणीच्या एकुलत्या एक मुलाला त्याच्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर अनाथाश्रमात पाठवलं. मला त्याला एकदाच पाहायचं आहे. प्लीज, मला फक्त एवढंच हवं आहे की तुम्ही दोघेही आनंदी राहा. ती शांतपणे म्हणाली, वाणी आणि तुझं सुखच माझं खरं सुख आहे. ती हसत त्याच्याकडे पाहत म्हणाली, त्याच्याकडून सकारात्मक उत्तराची अपेक्षा करत. मी वचन देतो आई, मी तिला कधीही दुखावणार नाही. मी भूमीची चांगली काळजी घेईन. राहुलने मान हलवली. आणि वाणीबद्दल काळजी करू नकोस. तिचा भाऊ तिच्यासाठी आहेच. ती माझी गोड बहीण आहे. तो बाहेर आला आणि बेंचवर बसलेल्या आपल्या वाणीदीकडे पाहू लागला. तू आईला सगळं सांगितलंस? तो थोड्या चिडलेल्या आवाजात म्हणाला. मग काय करू? ती म्हणाली, स्वप्नीलने मला फोन करून सांगितलं. तू त्याला किती नम्रपणे तुझ्या आयुष्यात हस्तक्षेप करू नकोस असं सांगितलं होतंस. ती थोडी थांबली. म्हणून माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तुला माहीत आहे का बाबा तुझ्या जिजूंना का आवडतात? कारण त्यांनी आपली सगळी पितृसंपत्ती अनाथाश्रमाला दान केली. मी हे मोठ्याने सांगत नाही, कारण त्यामुळे माझ्या नवऱ्याला वाईट वाटेल. मला त्याला दुःखी करायचं नाही. कृपया बाबांच्या शब्दांना जास्त महत्त्व देऊ नकोस. ती अश्रू आवरत म्हणाली. हे बोलताना तिला किती वेदना होत होत्या. राहुलला ते स्पष्ट जाणवत होतं. आपल्यासाठी आई महत्त्वाची आहे. तिचं आयुष्य महत्त्वाचं आहे. तिचा आनंद हीच आपली प्राथमिकता आहे. काहीही होऊ दे, त्यांना जाऊ दे नरकात. आपण आता त्यांचं काहीही ऐकायचं नाही. ती रडू लागली. राहुलला माहिती होतं वाणी अजूनही आपल्या वडिलांवर खूप प्रेम करते. तरीही त्याचं दुःख कमी करण्यासाठी ती हे सगळं बोलत होती. आता त्याला समजलं होतं त्याने काय केलं होतं. त्याचा गुन्हा काय होता. राहुलने आपल्या बहिणीच्या खांद्याभोवती हात ठेवला आणि तिच्या डोक्यावर हलकंसं चुंबन घेतलं. ती जोरजोरात रडत होती. राहुलने मनात ठरवलं, सगळेच त्याच्या वडिलांमुळे त्रास सहन करत आहेत. मग त्यांना अजून महत्त्व का द्यायचं? ती आईची मालमत्ता आहे. ती जसं हवं तसं करू शकते. तिला आपल्या बहिणीच्या मुलाला भेटायचं आहे. त्याला त्याचा हक्क द्यायचा आहे. होऊ दे तसं. राहुलने भूमीकडे पाहिलं. भूमीने मनातच त्याच्या आईचे आभार मानले आणि तिच्या डोळ्यांतून काही अश्रू उघडले. हे सगळं काय आहे? अंजलीने राग असल्याचं नाटक करत स्वप्नील आणि मानसीकडे पाहिलं. मॅजिक. मानसी हसत म्हणाली, तू अंगठी कधी चोरलीस? स्वप्नीलने मानसीच्या खांद्यावर थाप मारत विचारलं. स्वप्नीलला मानसीबद्दल वाईट वाटत होतं. तिचं विराजसोबत ब्रेकअप झालं होतं आणि ती खूप वेदना सहन करत होती. तरीही ती सगळ्यांसमोर हसत होती. एका रात्री मध्यरात्री तिने स्वप्नीलला फोन केला होता आणि मनमोकळं रडली होती. तिने अंजलीलाही काही वेळा फोन केले होते, पण अंजली तिच्यावर अजूनही रागात होती आणि बहिणीशी बोलायलाही तयार नव्हती. तिने तिचे कॉल्स दुर्लक्ष केले. मानसीकडे तिचं दुःख शेअर करण्यासाठी कोणीच नव्हतं. मग तिने स्वप्नीलला फोन केला आणि त्याच्यासमोर मन मोकळं केलं. संजना भूमीला अपमानित का करत होती हे विचारायला ती गेली होती.
त्या दरम्यान तिला जे काही समजलं ते सगळं तिने स्वप्नीलला सांगितलं. तू हे खूप लवकर करून दाखवलंस, स्वप्नील हसत म्हणाला आणि तिच्या खांद्यावर थाप मारली. थँक्यू जीजू, मी फक्त तुमचा प्लॅन पूर्ण केला, मानसीने डोळा मारत हसत उत्तर दिलं. तुम्ही दोघं आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. अंजली अजूनही रागाचा आवानात ओरडली, पण तिच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद दिसत होता. ती आपला मित्र राहुल आणि भूमीसाठी खूप आनंदी होती. स्वप्नील कसा आहे हे तिला चांगलंच माहीत होतं. तिला आधीपासूनच संशय आला होता आणि तिचा अंदाज अगदी बरोबर ठरला. तो कधीच शांत बसणार नव्हता, कधीच नाही. पण एक गोष्ट अंजलीला खूप त्रास देत होती. स्वप्नील कधीच तिच्यापासून काही लपवत नाही, पण यावेळी त्याने पूर्ण प्लॅनच तिच्यापासून लपवला होता. तिला थोडं दुःख झालं. त्यामागचं कारण तिला जाणून घ्यायचं होतं. स्वप्नीलने तिच्या चेहऱ्याकडे पाहत हलकसं हसत तिचे हात हातात घेतले. आपल्या सुंदर बायकोला कसं पटवायचं ते त्याला चांगलं माहीत होतं. मानसीने नेहमीप्रमाणे डोळे फिरवले. अंजलीने तिला बनावटी रागाने कटाक्ष टाकला, पण आज तिच्या मानसीने तिला अभिमान वाटेल असं काम केलं होतं. तिला नेहमी मानसीचा बिघडलेला हट्टी स्वभाव पाहून वाईट वाटायचं. तिच्या त्या लाडक्या बहिणीबद्दल तिला खूप प्रेम होतं, जी नेहमी तिच्या प्रत्येक सुखदुःखात तिच्यासोबत उभी राहिली होती. हो, मानसी खूप लाडकी आणि थोडी बालिश होती, पण इतकी खालची वागणूक ती कधी देईल असं अंजलीने कधीच अपेक्षित केलं नव्हतं. पण आज मानसीने तिचा सगळा राग एका क्षणात पुसून टाकला होता. स्वप्नीलने अंजलीला बसायला सांगितलं आणि तिच्या शेजारी बसला. मानसीनेही हसत आपल्या बहिणीकडे पाहून तिला शांत राहण्याचा इशारा केला. ऐक, मानसीने मान हलवली. मला खूप वाईट वाटलं जेव्हा मला कळलं की भूमी राहुलच्या आयुष्यातून कायमची दूर जायला निघाली आहे. स्वप्नीलने आपल्या बायकोला सगळं समजवायला सुरुवात केली. मी दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला, पण भूमी काही ऐकायलाच तयार नव्हती. ती या वेड्या लोकांमुळे घाबरली होती, असं म्हणत त्याने कुणालकडे पाहिलं. काय? कोण वेडे? कुणाल उत्सुकतेने त्यांच्याजवळ आला. श्श, अंजलीने त्याला शांत राहण्याचा इशारा केला. तो रागीट चेहऱ्याने मान हलवून शांत बसला. मी राहुलशी बोललो आणि माहीत आहे का मिस्टर राहुलने मला काय सांगितलं? त्याने मला माझं तोंड बंद ठेवायला सांगितलं आणि त्याच्या आयुष्यात अजिबात हस्तक्षेप करू नकोस असंही. स्वप्नील सुस्कारा टाकत म्हणाला. अजूनही तो राहुलवर रागावलेला होता. आता अंजलीला कळलं स्वप्नील हा विषय का टाळत होता. तो रागात होता आपल्या मित्रावर आणि त्याच्या शब्दांवर. स्वप्नीलचा राग कोणाला जास्त माहीत असेल तर तो अंजलीलाच. आता तिला समजलं तो इतके दिवस का चिडचिडा झाला होता. आता राहुलला स्वप्नीलची माफी मागण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागणार होते. हे विचार करून अंजलीने डोळे मिटले. मी वाणीदीला फोन केला आणि सगळं सांगितलं. तिने खूप हुशारीने सगळं हाताळलं. किती गोड आहे ती, त्या नालायकासारखी नाही. स्वप्नील पुन्हा राहुलला टोमणा मारत म्हणाला. बस आता, अंजली चिडून म्हणाली. आता राहुलला ओरडायची वेळ नाही. तिने त्याला इशारा दिला. स्वप्नील काहीतरी पुटपुटला पण ऐकू आलं नाही. पण तू इथे कशी आलीस? अंजलीने मानसीकडे वळून विचारलं. ती स्वप्नीलकडे दुर्लक्ष करत होती. त्याच्या रागाच्या सवयीची तिला खूप वर्षांची सवय झाली होती. दी, मी संजनाला भेटायला गेले होते. तिने मला जे घाणेरडं काम करायला लावलं त्याबद्दल तिला प्रश्न विचारायचे होते. माझी चूक आहे, पण मला ब्रेनवॉश करणारी तीच होती. तिनेच मला भूमी आणि विराजचे काही वाईट फोटो दाखवले होते. काय काय नाही केलं तिने. मानसी क्षणभर थांबली, स्वतःला सावरलं आणि पुन्हा बोलायला लागली. अंजलीला तिच्या आवाजात थोडं दुःख जाणवलं, पण तिने काही बोललं नाही. तिने मनात ठरवलं नंतर मानसीशी नीट बोलायचं. तिने खूप घाणेरडा प्लॅन बनवला होता आणि राहुलचे बाबा तिची मदत करत होते. मानसी धक्क्यात म्हणाली. काय? कुणाल जोरात ओरडला. हो, त्यांना राहुलचं लग्न संजनाशी लावायचं आहे आणि त्यासाठी मोठा हुंडा मागायचा आहे. राहुलचे बाबा आणि संजना मिळून त्यांचं आयुष्य कसंही करून बर्बाद करायचा प्रयत्न करत आहेत. मानसीने सगळं स्पष्ट केलं. त्याच्यावर काही कर्जही आहे असं वाटतं. स्वप्नील पुढे म्हणाला. कर्ज? अंजली गोंधळून म्हणाली. हो, हे एक रहस्य आहे. राहुललाही माहीत नाही की हे कर्ज का आहे आणि कोणाला परत द्यायचं आहे तेही. दक्षिणेतला एक मोठा बिझनेसमॅन आकाश, आमचा तसा अंदाज आहे. स्वप्नील गंभीर चेहऱ्याने म्हणाला. आकाश एक निर्दयी व्यापारी म्हणून प्रसिद्ध होता, त्याच्या क्रूर आणि अनिश्चित स्वभावासाठी. देवा, अंजलीने खोल श्वास घेतला. त्याच्या वडिलांच्या जवळजवळ सगळे व्यवसाय तोट्यात चालले आहेत. राहुलच एकटा आहे जो त्यांच्या संपत्तीचं रक्षण करत आहे, दिवस रात्र मेहनत करत आहे. ज्या विभागांची जबाबदारी राहुलकडे आहे तेच व्यवसाय नीट चालत आहेत.
स्वप्नीलने अंजली आणि कुणालकडे एकामागोमाग पाहिलं. संजनाचा प्लॅन समजताच मानसीला कोणत्याही परिस्थितीत राहुलपर्यंत पोहोचायचंच होतं. तिला त्याला त्याच्या बाबांचा आणि संजनाचा घाणेरडा प्लॅन सांगायचा होता. तिने राहुलला खूप शोधलं. स्वप्नीलने मानसीकडे पाहिलं, पण मला तो सापडलाच नाही. दी, मानसी फिकट चेहऱ्याने अंजलीकडे पाहत म्हणाली. मग मानसीने मला फोन केला आणि सगळं सांगितलं. आम्ही दोघांनी मिळून राहुलला शोधायला सुरुवात केली. शेवटी तो हॉस्पिटलमध्ये सापडला. मानसीने जबरदस्तीचं हसू आणत सांगितलं. तिच्या विराजसोबतच्या ब्रेकअपच्या वेदना अजूनही ताज्या होत्या. जिजूंनीच अंदाज लावला होता. त्यांनी वाणीदीला फोन केला आणि कळलं की राहुल हॉस्पिटलमध्ये आहे. ती लगेच तिथे गेली आणि राहुलशी बोलली. त्यानंतर मी लगेच जिजूंना फोन केला आणि आम्ही एक गुप्त प्लॅन केला. मानसीने फोन हलवत सांगितलं. राहुल स्वप्नीलच्या घरी आला आणि मग भूमी एअरपोर्टला जाण्यासाठी निघाली. तोपर्यंत राहुल घरातच लपून बसला होता आणि मानसीकडून अंगठी घेतली होती. जिजूंनी सांगितल्याप्रमाणे मी राहुलला फोन केला आणि सांगितलं की भूमी कायमची दूर परदेशात जाणार आहे. मानसी मिश्किल हसत म्हणाली. हे ऐकून राहुलची हालत खराब झाली. बिचारा जवळजवळ मरायलाच आला होता. स्वप्नील हसत म्हणाला. अंजलीने त्याच्याकडे रागाने पाहिलं. स्वप्नीलने लगेच भुवया उंचावल्या. आता मी काय केलं? तो पुटपुटला आणि पुढे बोलू लागला. मी राहुलला सांगितलं आमच्या घरी ये आणि कुठेतरी लपून बस, जोपर्यंत भूमी येऊन तुला शोधत नाही. स्वप्नीलने अभिमानाने अंजलीकडे पाहिलं आणि त्या क्षणी मी मानसीला मेसेज केला आणि तिला अंगठी चोरायला सांगितलं. स्वप्नीलच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा मिश्किल स्मित उमटलं. ओह माय गॉड. अंजली घाबरून पूर्ण शांततेत बसली. तुम्ही दोघांनी माझ्यापासून इतक्या गोष्टी लपवल्या? तुझ्या बायकोपासून आणि तू तुझ्या बहिणीपासून? तुम्ही दोघं? ती स्वप्नील आणि मानसीकडे एकामागोमाग एक पाहत म्हणाली, पण वाक्य पूर्ण केलं नाही. हा मुलगा येणार की नाही याचीच आम्हाला खात्री नव्हती. स्वप्नील म्हणाला. पण आम्हाला खरंच भूमीला थांबवायचं होतं. स्वप्नीलचं उत्तर अंजलीला अजिबात समाधानकारक वाटलं नाही. आपण जिंकू की हारू हेही आम्हाला माहीत नाही, तो मान्य करत म्हणाला. कोण आहे तो? वा स्वप्नील, तू योजना आखलीस आणि ती अंमलातही आणलीस? त्याची बायको उपरोधाने त्याचं कौतुक करत म्हणाली. कुणाल त्या दोघांकडे पाहून हसत होता, पण मनाच्या आतून तो भूमीसाठी आनंदी होता. ती आनंदी आहे बस, त्याच्यासाठी तेच पुरेसं होतं. त्याला अजून काहीच नको होतं. स्वप्नील मात्र शांत चेहरा करून उभा होता. अंजली स्पष्टपणे त्याच्यावर नाराज होती. या सगळ्यासाठी तिची शिक्षा काय असेल कोण जाणे. स्वप्नीलला एकाच वेळी रागही येत होता आणि काळजीही वाटत होती. तिच्या शिक्षा खूप विचित्र असतात. त्या स्वप्नीलच्या संयमाची कसोटी पाहतात. ती त्याच्याशी बोलणं बंद करते, त्याच्या स्पर्शालाही प्रतिसाद देत नाही, त्याचे फोन टाळते. तो स्वतःचा अभिमान बाजूला ठेवून फोन केला तरी ती फक्त आवश्यक माहिती मेसेज करून पाठवते. रात्री ती सोफ्यावर झोपते आणि रात्रभर रडत राहते, जणू तिला किती दुखावलं आहे ते दाखवण्यासाठी. ती कमी खाते, कमी बोलते, पण दिवसाच्या शेवटी ती त्याच्यावर तितक्याच प्रेमाने काळजीही घेते. अंजलीच्या या वागण्यावर स्वप्नीलला राग येतो, पण त्याने आता आपल्या कडक बायकोला कसं सांभाळायचं हे शिकून घेतलं होतं. अंजली काहीही न बोलता रुसलेल्या चेहऱ्याने थेट स्वयंपाकघरात निघून गेली. गेलास रे आता, कुणाल हसत म्हणाला. स्वप्नीलला मात्र त्या क्षणी कुणालची मस्करी करण्याचा मूड नव्हता. कुणालने मानसीकडे पाहिलं आणि दोघे एकाच वेळी हसू लागले. सॉरी वायफी. स्वप्नील तिथेच उभा राहून अक्षरशः अंजलीची माफी मागत होता. भूमी बेडरूमच्या दारात घाबरलेली उभी होती. आज ती राहुलच्या आईला भेटणार होती. राहुलने तिला आपलं प्रेम व्यक्त करून आता 1 आठवडा झाला होता. सगळं व्यवस्थित चाललं होतं. कुणालने तर भूमीला दुखावल्याबद्दल जवळजवळ राहुललाच ठार मारलं होतं. दोन्ही मित्रांनी त्याला खूप त्रास दिला होता. कुणालला सांभाळणं सोपं होतं, कारण तो जास्त दिवस राग धरून ठेवत नाही. सुकृती आणि भूमीच्या बाबतीत ते सिद्धही झालं होतं. पण स्वप्नील मात्र कठीण होता. तो आधीसारखा ओरडणारा स्वप्नील राहिला नव्हता. आता तो असा झाला होता की समोरच्या माणसाच्या अस्तित्वालाच दुर्लक्ष करायचा. ही सवय त्याने आपल्या बायकोकडून शिकली होती. राहुलला आता या कडक आणि हट्टी मित्राला पटवण्यासाठी काहीतरी मार्ग शोधावा लागणार होता. भूमी खूप आनंदी होती. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या गोष्टींमुळे ती खुश होती. आणि का नसावी? राहुलने तिच्यावरचं प्रेम कबूल केलं होतं. आता तिला कुठेही दूर जाण्याची गरज नव्हती. तिला अजून काय हवं होतं? भूमी, आत ये. वाणीने तिचा हात पकडून तिला खोलीत ओढत म्हणाली. काळजी करू नकोस, तिला तू आवडतेस. राहुलने तिचा चेहरा हातात घेत तिच्या डोळ्यात पाहिलं. भूमी टमाट्यासारखी लाल झाली. बस,
वाणीने त्याच्या हातावर हलकासा चापट मारत तिला सोडायला सांगितलं. ती त्याच्याकडे स्मित करत भुवया उंचावून हात छातीसमोर घालून उभी राहिली. राहुलने लगेच हात मागे घेतले आणि चेहरा वाकडा करून उभा राहिला. थोडा वेळ थांब, आपण लग्नाची तारीख ठरवणार आहोत. वाणी खट्टाडपणे त्याच्या गालाला चिमटा काढत कुजबुजली. भूमी लाजत हसली. त्यांचं नातं तिला खूप आवडलं. राहुलनेही लाज आवरत मोठं हसू दिलं. वाणी भूमीला घेऊन बेडरूममध्ये गेली. आई, वाणी हळू आवाजात म्हणाली. वाणी आणि राहुल दोघांनी मिळून त्यांच्या आईला गेस्ट हाऊसमध्ये आणलं होतं आणि तिची काळजी घेत होते. तिची व्यवस्थित सेवा व्हावी म्हणून त्यांनी सगळ्या व्यवस्था केल्या होत्या. त्यांना त्यांच्या आईवर खूप प्रेम होतं. आई, वाणी गुडघ्यावर बसून हसत हळू आवाजात म्हणाली. आई जागी झाली आणि वाणीकडे पाहत भूमीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करू लागली. आई, ही भूमी, वाणी हसत म्हणाली. आई, भूमीच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती हसली. धन्यवाद. भावना न आवरता आल्यामुळे भूमीने तिचे हात धरले. त्यांना चुंबन दिलं आणि रडू लागली. एका क्षणासाठी तिला असं वाटलं जणू ती स्वतःच्या आईलाच भेटली आहे. ती अनेक महिने हॉस्पिटलमध्ये तिच्या बरे होण्याची वाट पाहत होती. म्हणून घरात झालेली ही भेट तिच्या मनाला खूप दिलासा देणारी ठरली. भूमी, आईने तिचं नाव घेतलं आणि तिच्या ओठांवर लगेच हसू आलं. आई, ती तिच्याकडे नीट पाहत म्हणाली. ती खूप सुंदर दिसत होती आणि ती सुंदरता त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये दिसत होती. म्हणजे तूच आहेस. मला खूप दिवसांपासून तुला भेटायचं होतं, ती प्रामाणिकपणे म्हणाली. भूमीने हळूच मान हलवली. मला माझ्या मुलासाठी खूप आनंद वाटतो, ती भूमीच्या हनुवटीवर हात ठेवत म्हणाली. त्याला खूप सुंदर बायको मिळाली आहे. हे ऐकून भूमी लाजली आणि राहुलच्या छातीत आनंदाने धडधड वाटली. बायको, तो हलकेच पुटपुटला आणि खोल श्वास घेतला. मला नेहमी माझ्या मुलाची काळजी वाटायची, ती पुढे म्हणाली. त्याला कोणीतरी हवं होतं जे त्याला समजून घेईल, त्याची काळजी घेईल. तो त्याच्या वडिलांशी भांडून आणि सतत नकार ऐकून खूप थकला आहे. त्याने खूप सहन केलं आहे. मला समजतं आई, भूमीने तिचा हात हलकेच दाबत म्हटलं. मी वचन देते, मी राहुलची खूप काळजी घेईन. ती आनंदाने हसली. तिच्या गालावरून एक अश्रू ओघळला. भूमीने लगेच तो पुसून तिला शांत करण्यासाठी हसली. तू त्याच्या आयुष्यात योग्य वेळी आलीस, याचा मला खूप आनंद आहे. जर तू आली नसतीस तर काय झालं असतं, मी कल्पनाही करू शकत नाही. ती वाक्य पूर्ण करू शकली नाही. आई, वाणीने तिला शांत राहायला सांगितलं. तुमच्यासाठी हे सगळं विचारणं चांगलं नाही. आता सगळं ठीक आहे, राहुल नम्रपणे म्हणाला. हं, ती मान हलवून सहमती दर्शवते. तिला माहीत होतं की ते सगळं तिच्यासाठीच बोलत आहेत. आई, तुम्ही आता थोडी विश्रांती घ्या, भूमी हळू आवाजात म्हणाली. मला आनंद आहे की तू त्याच्यासाठी आहेस, ती पुन्हा म्हणाली. मी वचन देते आई, मी त्याच्यावर प्रेम करते. तोच माझं आयुष्य आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी त्याच्यासोबत असेन. फक्त मृत्यूच आम्हाला वेगळं करू शकतो. इतक्यात भूमी थांबली. तिला समोर बसलेल्या व्यक्तीसमोर ते वाक्य पूर्ण करायचं नव्हतं. राहुलने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला थांबवलं. त्याला भूमीकडून असे शब्द ऐकायचे नव्हते. त्याला ते खूप वेदना देत होते. भूमीने त्याच्याकडे पाहून हलकंसं हसू दिलं आणि समजल्यासारखी मान हलवली. पण तिच्या त्या शब्दांनी राहुलच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं. ती त्याच्यावर प्रेम करते आणि त्याचं आयुष्य आहे असं तिने मान्य केलं. त्याला आधीपासून माहीत होतं, पण प्रत्येक वेळी हे ऐकल्यावर त्याला तितकाच आनंद होत होता. तिला छोटंसं प्रेमाचं कबुली जबाब दिल्यावर त्याचा संपूर्ण दिवस सुंदर होतो, हे पाहून तो स्वतःलाच आश्चर्य वाटत होतं. त्याच्या ओठांवर हसू उमटलं. थोडा वेळ ते बोलत राहिले आणि नंतर भूमी खोलीबाहेर आली. राहुलही तिच्या मागोमाग आला आणि क्षणभर तिला मिठी मारली. राहुल खूप आनंदी होता, जणू तो आनंदाच्या शिखरावर होता आणि भूमीला ते जाणवत होतं. त्याच्या आईला भूमी आवडली होती? नाही, ती तर भूमीवर प्रेमच करू लागली होती आणि भूमीलाही तिला भेटताच तिच्याशी जवळीक वाटली होती. यापेक्षा अजून काय हवं होतं? या दोघींनी त्यांचं आयुष्य इतकं सोपं केल्याबद्दल त्याने मनोमन त्यांचे आभार मानले. त्यांच्या संभाषणाने तो पूर्णपणे मोहित झाला होता. आनंद, उत्साह, त्याच्या मनात अपार सुख उसळत होतं. त्याने कधी कल्पना केली होती का की तो आपल्या आईला भूमीशी भेटवेल? गाडी थांबली तेव्हा ती स्वप्नीलच्या घरासमोर उभी होती. त्यांनी लग्नाची तारीखही ठरवली होती आणि त्याची आई आता त्याच्या लग्नासाठी खूप घाई करत होती. त्यांच्या लग्नाला आता फक्त 2 आठवडे उरले होते. साखरपुडा त्यांनी टाळला होता, त्यामुळे त्याच्या कुटुंबातील लोक आणि मित्रांना भव्य लग्न हवं होतं. अंजलीलाच खास करून भव्य लग्न हवं होतं. तिला सगळं अगदी परफेक्ट हवं होतं. राहुल तिची इच्छा नाकारू शकत नव्हता आणि भूमीलाही तिचं म्हणणं मान्य होतं. राहुलने आपल्या वडिलांची गोष्टी मिटवण्याचा खूप प्रयत्न केला,
त्याने आपल्या वडिलांना सगळं काही देऊन टाकलं आणि कर्ज फेडून टाकायला सांगितलं. त्याला स्वतःवर विश्वास होता. तो कोणत्याही परिस्थितीत भूमीची काळजी घेऊ शकतो. त्याने थोडे पैसेही साठवून ठेवले होते. त्याचे मित्र आणि वाणी त्याच्यासोबत होते. त्यामुळे ते सगळे मिळून काही ना काही मार्ग नक्की काढतील. लग्नाआधी सगळ्या गोष्टी व्यवस्थित करण्याचा ते प्रयत्न करत होते. त्यांना शांततेत लग्न करायचं होतं. भूमी. राहुलने आपल्या शेजारी बसलेल्या भूमीकडे पाहिलं. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती. तू आनंदी आहेस ना? तो नेहमीप्रमाणे अचानक विचारून बसला. काय? भूमी त्याच्या प्रश्नाने अचानक आश्चर्यचकित झाली. आता का विचारतोयस? आणि हा कसला प्रश्न आहे? ती त्याच्या शब्दांनी थोडी चकित झाली. मला फक्त तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. मी आता तो श्रीमंत राहुल राहिलो नाही. मी सध्या सगळ्या गोष्टी सांभाळण्यासाठी खूप संघर्ष करतोय. आता आधीसारखं सगळं सामान्य नसेल. मला काळजी वाटते. तो प्रामाणिकपणे म्हणाला. राहुल, माझ्या डोळ्यात बघ. माझं ऐक. ती त्याचा चेहरा हातात घेत म्हणाली. तुला वाटलं मी तुझ्यापेक्षा खूप लहान आहे. तुला वाटलं मला दुसरा कोणी मिळायला हवा. आता तुला वाटतंय की तू श्रीमंत नाहीस. इतक्या सगळ्या समस्या का राहुल? इतकी असुरक्षितता का? तुझ्या या सगळ्या शंका दूर करण्यासाठी माझं प्रेम पुरेसं नाही का? माझ्यात किंवा माझ्या प्रेमात काही कमी आहे का? भूमी प्लीज. राहुलने लगेच तिला मिठी मारली. ती इतकी परफेक्ट होती आणि त्यामुळेच त्याला अजून वेदना होत होत्या. तुझ्या प्रेमावर कधीही शंका घेऊ नकोस. मला खूप वाईट वाटतं. तो रुसलेल्या चेहऱ्याने म्हणाला. मग हे सगळं मूर्खपणाचं बोलणं बंद कर. प्लीज. ती त्याच्या डोक्यात समजूत घालत पटकन म्हणाली. तुझ्या या असुरक्षिततेमुळे मला दुःख होतं. तो मान हलवत थोडासा हसला. आपण दोघं एकमेकांवर प्रेम करतो. आपण एकमेकांवर विश्वास ठेवतो. आपण दोघं मिळून हा काळ पार करू. नाही का? आणि आपल्या आजूबाजूला इतकी सुंदर माणसं आहेत जी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतात. सगळ्यांना इतका आधार मिळत नाही. म्हणून आपण हा टप्पा अगदी सहज पार करू शकतो. म्हणून तुझे सगळे संशय बाजूला ठेव. प्लीज. ती पुन्हा त्याला मिठी मारत त्याच्या पाठीवर हलकेच थोपटू लागली. तू माझ्या आयुष्यात आहेस यासाठी मी खूप भाग्यवान आहे. तो हळूच पुटपुटला. मीही. ती मोठं असू देत म्हणाली. भूमी जोरात श्वास घेत होती. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. तिने डोकं वर केलं आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधणाऱ्या व्यक्तीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं. पण चेहऱ्यावर सुंदर हसू होतं आणि राहुल तिच्याकडून नजर हटवूच शकत नव्हता. तिचा तो अनमोल चेहरा आज वेगळ्याच तेजाने उजळला होता. तिचे भाव इतके सुंदर होते की ते शब्दांत सांगता येणार नव्हते. सगळे त्या गोड जोडीकडे पाहून हसत होते. राहुलला स्वतःला आवरलं नाही. त्याने हलकेच तिच्या कपाळावर चुंबन दिलं. ते पाहून सगळ्यांचे डोळे मोठे झाले. लाजरा आणि गोड राहुलकडून अशी अपेक्षा कुणालाच नव्हती. भूमी टमाट्यासारखी लाल झाली आणि हसत खाली मान घालून बसली. तिचे गाल लाल झाले होते आणि ती हलके चोट चावून नर्वसपणे बसली होती. क्षणभर दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. एक वेळ अशी आली होती की ते दोघं जवळजवळ एकमेकांना कायमचं गमावणार होते. आयुष्यातल्या एका टप्प्यावर सगळंच विचित्र आणि कठोर वाटत होतं. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली होती आणि सुदैवाने आनंदाच्या दिशेने बदलली होती. राहुलने सगळ्यांकडे पाहून हसला. त्याची आई, त्याची बहीण आणि त्याचं संपूर्ण कुटुंब. त्याच्या आयुष्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने आयुष्यभर त्यांचे आभार मानले तरी कमीच होतं. तो आपल्या आईचा कायम ऋणी राहणार होता. ती खूप प्रेमळ होती आणि त्याची खट्याळ बहीणसुद्धा. त्याला इतकं साथ देणारं कुटुंब आणि मित्र मिळाले यासाठी तो खरोखरच भाग्यवान होता. त्याने आपल्या नातेवाईकांकडे आणि मित्रांकडे पाहिलं. स्वप्नीलने भुवया उंचावत त्याला हसायचा इशारा केला. राहुलच्या चेहऱ्यावरचं विचित्र भाव पाहून स्वप्नीलला कळेना की त्याच्या डोळ्यात पाणी का आलं आहे. पण मनाच्या आतून त्याला माहीत होतं या क्षणापर्यंत पोहोचण्यासाठी राहुलने किती वेदना आणि संघर्ष सहन केले होते. आपलं प्रेम मंडपापर्यंत आणण्यासाठी त्याने स्वतःशीच किती लढा दिला होता. क्षणभर स्वप्नीलला आपल्या मित्राचा उदास चेहरा पाहून अस्वस्थ वाटलं. त्याने थंड नजरेने त्याच्याकडे पाहिलं. काही काळ त्यांच्यात सगळं सामान्य असल्यासारखं होतं, जणू काहीच घडलं नव्हतं. स्वप्नील काही काळ त्याच्याशी नीट बोललाही नव्हता. कोणालाच माहिती नव्हतं की संजनाच्या प्लॅनबद्दल राहुलला सांगणारा स्वप्नीलच होता. मानसीकडून कळलेल्या गोष्टी त्यानेच त्याला सांगितल्या होत्या. काही दिवस ते दोघं सगळ्यांसमोर लपंडाव खेळत होते आणि स्वप्नीलला तर सगळ्यांसमोर आपल्या बेस्ट फ्रेंडला ओरडण्याचा खास आनंद मिळाला होता. खरंच तो थोडासा सैतानच होता. राहुलला माहीत होतं की स्वप्नील जास्त वेळ त्याच्याशी न बोलता राहू शकत नाही आणि ते त्याने सिद्धही केलं. कुणाल खूप आनंदी होता. पण आपल्या बहिणीबद्दल जास्त काळजी घेण्याची सवय कधीकधी राहुलला दुखवायची आणि त्रासही द्यायची. कुणाल जसा त्याच्या समोर आला तसाच त्याने राहुलच्या पोटात जोरात कोपर मारला.
भूमीला जवळजवळ अर्धा तास कुणाला विनवण्या कराव्या लागल्या की तो शांत बसेल. तो वेडेवाकडे प्रश्न विचारत त्यांचा मेंदू खायला लागला होता. आपल्या वेड्या भावाकडे पाहून भूमीला हसू आवरत नव्हतं. तो दोघांसाठीही, आपल्या बहिणीसाठी आणि मित्रासाठी दुःखी होता आणि त्यांच्यावर रागावलेलाही होता. दोघांनाही समजत होतं की तो खरंच त्यांच्या काळजीपोटी असं वागतोय. त्याचा राग योग्यच होता. शेवटी त्यांनी कुणालला हसवलं. कुणालने आपल्या बहिणीकडे पाहून डोळा मारला आणि दोघांकडे हसत पाहिलं. राहुल तर आपल्या बहिणीसाठी आनंदाने ओरडत होता. तो कुणालचा चांगला मित्र बनला होता आणि कुणालही आपल्या लहान भावाची व्यवस्थित काळजी घेत होता. आजूबाजूचे सगळे लोक त्या गोड जोडप्यासाठी खरोखर आनंदी होते. अरे वा भूमी, दिसतंय तू आमच्या राहुलला खूप बदलून टाकला आहेस. अंजली गुडघ्यावर बसून त्याच्या गालाला चिमटा काढत भूमीला चिडवत म्हणाली. भूमी अजूनही खाली मान घालून बसली होती. ती अंजलीच्या बोलण्यावर हसत खिदळत होती. राहुलही काही कमी नाही. स्वप्नील नेहमीप्रमाणे भूमीची बाजू घेण्यासाठी पुढे आला. राहुलला कशी प्रतिक्रिया द्यायची तेच कळेना. तो फिकट चेहऱ्याने अंजली आणि स्वप्नीलकडे पाहत राहिला. राहुल, नाही का? अंजलीने लगेच त्याच्याकडे पाहिलं. राहुल लहान मुलासारखा मान हलवत नकार देत मोठ्याने हसू लागला. मानसीला लग्नातली ही मस्करी खूप मजेशीर वाटत होती. आपली बहीण सगळ्यांची टिंगल करत आहे हे पाहून ती थोडी आश्चर्यचकित झाली. तिला कळलं की तिची बहीण किती खट्याळ असू शकते. कदाचित तिच्या जिजूंनीच तिला हे सगळं शिकवलं असावं, असा विचार करून ती स्वतःच हसू लागली. विराजही तिथेच होता. मानसीने मात्र त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. त्यांनी एकमेकांना दुखावलं नव्हतं, पण तरीही दोघांमध्ये थोडीशी अवघडलेली शांतता होती. मानसीला अजूनही हे मान्य होत नव्हतं की त्याने तिला चापट मारली होती. त्यामुळे तिच्या स्वाभिमानाला खूप ठेच लागली होती. जरी त्याने ते मुद्दाम केलं नव्हतं तरी तिला अपमानित वाटलं. तिच्या मनाच्या कुठेतरी खोलवर तिला जाणवत होतं की हे नातं आता टिकणार नाही. म्हणूनच शेवटी तिने त्याच्याशी कायमचं ब्रेकअप केलं. विराजला आपली चूक समजली होती, पण आता खूप उशीर झाला होता. संजनासोबत मानसीला पाहिल्यावर त्याला आपला राग आवरता आला नव्हता. त्याने मानसीच्या हेतूंचा चुकीचा अर्थ लावला आणि संजनाच्या घरासमोर सगळ्यांसमोर तिला जोरात चापट मारली. म्हणूनच आता त्याला वाटत होतं की ही शिक्षा तो योग्यच भोगतो आहे. त्यालाही वाटत होतं की हे नातं आता पुढे चालणार नाही. दोघांनाही माहीत होतं की ते आता मित्र राहू शकत नाहीत, पण तरीही भूतकाळाच्या नावाखाली एकमेकांना दुखवायचं नाही. इतकी परिपक्वता दोघांमध्ये होती. म्हणूनच त्यांनी एक करार केला, सगळं शांत आणि सभ्य ठेवायचं. सगळे त्या गोड जोडप्याकडे प्रेमाने भरलेल्या नजरेने पाहत होते. राहुल आणि भूमीसाठी हा त्यांच्या आयुष्याचा स्वप्नवत दिवस होता, ज्या दिवसाची ते दोघं आयुष्यभर वाट पाहत होते. आणि शेवटी तो क्षण आला. ते दोघं आता एकटे होते. राहुलने भूमीकडे पाहिलं. ती त्याच्याकडे हसत पाहत होती, पण तिच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकत होते. तो तिच्या समोर बेडवर पद्मासन घालून बसला होता. भूमी त्याच्या समोर बसली होती. तिने आपले पाय छातीशी ओढून घेतले होते आणि हात हनुवटीखाली ठेवले होते. ती अजूनही आपल्या नववधूच्या पोशाखात होती. ती एखाद्या देवदूतासारखी दिसत होती. तिचं हृदय नेहमीपेक्षा थोडं जास्त जोरात धडधडत होतं. राहुलचा श्वास क्षणभर अडकला. आजची रात्र त्यांच्या आयुष्यात कायम लक्षात राहणारी होती. भूमी थोडी घाबरलेली आणि जोरात श्वास घेत होती. राहुलने तिला घट्ट मिठी मारली. त्याच्या मनात दडवून ठेवलेलं सगळं प्रेम आणि भावना त्या मिठीत उतरल्या. क्षणातच भूमीनेही त्याच्या स्पर्शाला प्रतिसाद दिला. त्या मिठीत तिला घरासारखी सुरक्षितता वाटली. हा माणूसच तिचं नशीब आहे. हा माणूसच तिचं भाग्य आहे आणि ती त्याच्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करते. ती त्याच्या मिठीत तितक्याच प्रेमाने आणि उत्कटतेने राहिली. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. राहुल तिच्या सुंदर चेहऱ्याकडे आणि मोहक हसण्याकडे पाहून मोहित झाला. त्याची नजर तिच्या ओठांवर गेली आणि त्याने त्या ओठांवर हलकसं चुंबन घेतलं. गेल्या काही दिवसात मनात दडवून ठेवलेलं सगळं प्रेम त्या क्षणात व्यक्त झालं. भूमीही त्याच्या गतीशी जुळवण्याचा प्रयत्न करत त्याला प्रतिसाद देत होती, पण नकळत तिच्या डोळ्यांतून काही अश्रू गालावरून वाहू लागले. राहुलने ते चुंबन थांबवलं आणि तिच्याकडे थोड्या घाबरलेल्या चेहऱ्याने पाहिलं. भूमी त्याच्या त्या भावावर हलकसं हसली. काय? राहुलने तिच्या डोळ्यात पाहण्याचा प्रयत्न करत मान खाली केली. बुद्धू, ती थोडी गंभीरपणे त्याच्या गालावर हलकासा चापट मारत म्हणाली. जेव्हा तू मला निघून जायला सांगितलं होतंस तेव्हा मला खरंच तुला एक थप्पड मारायची होती. माहीत नाही पुन्हा अशी संधी मिळेल की नाही, ती खट्याळपणे म्हणत पुन्हा त्याच्या गालावर हलकं मारत हसली. राहुल अपराधीपणाने तिला मिठी मारतो. त्याला माहीत होतं की त्याने अनेकदा आपल्या वागण्याने तिला घाबरवलं होतं आणि त्यासाठी तो खरंच दोषी होता.
त्याने तिचे हात हातात घेतले आणि तिच्या बोटांवर हलकंसं चुंबन दिलं. मला माहीत आहे भूमी, माझ्या असुरक्षिततेमुळे मी तुझ्या भावनांशी खेळलो. मला सगळ्यासाठी माफ कर. कृपया मला माफ कर. तो पुन्हा तिच्या हातांवर चुंबन देत म्हणाला. भूमीकडे शब्द नव्हते. ती फक्त त्याचं प्रेम, त्याची जवळीक, त्याची माफी हे सगळं मनापासून अनुभवत होती. हो, ती हळू आवाजात म्हणाली. मी तुझ्यावर प्रेम करतो भूमी. राहुलने तिचा चेहरा हातात घेत तिच्या नाकाला हलकेच स्पर्श केला. मीही तुझ्यावर प्रेम करते राहुल, ती म्हणाली आणि स्वतःच त्यांना हलकंसं चुंबन दिलं. तू खरंच माझ्या मिठीत आहेस. तो अजूनही विश्वास न बसल्यासारखा तिच्याकडे पाहत म्हणाला. आणि हो, मी पूर्णपणे तुझीच आहे, ती त्याच्या कानात कुजबुजली. त्यांच्या एकत्र येण्याच्या प्रवासात खूप अडथळे, खूप वेदना आणि खूप संघर्ष होते. पण कदाचित म्हणूनच त्यांची प्रेम कहाणी इतकी खास आणि कायम लक्षात राहणारी बनली होती. भूमी हुशारपणे त्या घड्याळाच्या दिशेने पाहत होती जी भिंतीवर लटकत होते. राहुल अजून आलेला नव्हता. तो आधीच 1 तास उशीर झाला होता. अंजली भूमीकडे पाहून हलकसं हसली आणि तिच्या हातावर सौम्यपणे हात ठेवला. तो येईल, काळजी करू नकोस, ती कुजबुजली. हो वहिनी, भूमी हसली. आज त्यांचा पहिला लग्नवार्षिक दिवस होता आणि त्यांनी घरच्या कुटुंबासाठी छोटासा सण आयोजित केला होता. राहुलची आई ठीक आहे, पण अजून पूर्णपणे बरी झालेली नाही. तिचं आयुष्य अजून संकटात आहे, पण ती शांतपणे जीवन जगत आहे. ती आपल्या मुलांसाठी खूप आनंदी आहे, ज्यामुळे तिचा बराचसा वेगाने बरे होण्याची मदत झाली आहे, पण पूर्णपणे नाही. वाणी मुंबईत आहे आणि त्यांची आई तिच्यासोबत आहे. 10 वर्षांनंतर वाणीचं स्वप्न पूर्ण झालं. आता ती आपल्या आईला कोणाची परवानगी न घेता आपल्या घरी येऊ शकते. तिला हवं असल्यास आपल्या आईला भेटायला कोणताही अडथळा नाही. तिच्या हृदयाला इतकी शांतता मिळाली होती. त्यांच्या आयुष्यात खूप प्रगती झाली होती. देवाने त्यांना खरी आणि पूर्ण मोकळीक दिली होती. राहुलचे वडील वेगळ्या ठिकाणी राहत आहेत, पण दोन्ही मुलांनी त्यांच्यासाठी आवश्यक सोयी करून दिल्या आहेत, जेणेकरून त्यांचे जीवन शांततेत जाईल. तरीही ते आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतात, त्यांच्या प्रतिसादाची पर्वा न करता. त्यांनी त्यांना पैसे दिले, काही नोकऱ्या ठेवल्या आणि आवश्यक ती सर्व सोय केली. तरीही वडील अजूनही त्यांच्याशी जशी बोलायचे तसे बोलायला तयार नाहीत. देव जाणो काय अडथळे आहेत आणि ते कधी ठीक होतील. राहुल दिवसरात्र काम करत आहे आपल्या वडिलांकडून हरवलेली प्रतिष्ठा आणि पैसा परत आणण्यासाठी. अजूनही रस्त्यात खूप काम आहे, पण तो जाणतो की एक दिवस येईल, कदाचित फक्त काही वर्षातच. त्यांना एक मुलगा झाला, एक लाडका, निळकं नवबाळ, निशांत. तो अजूनही 2 महिन्यांचाच आहे. भूमी निशांतकडे पाहते, जो झोपेत शांतपणे पलंगात झोपलेला आहे. आजूबाजूच्या लोकांकडे किंवा त्यांच्या बोलण्यात अजिबात लक्ष देत नाही. भैया, एकदा कॉल करा ना प्लीज, भूमी घाईघाईने म्हणते. तो अजून किती वेळ थांबवणार? 1 तास झाला आधीच. काळजी करू नकोस, आपण थांबू शकतो, तो मूर्ख येईपर्यंत. ठीक आहे, मी करतो. स्वप्नील लॉनवर गेला आणि त्याचा मित्र कॉल करू लागला. कुणाल आपल्या आयुष्यात आनंदी होता. शेवटी राजीव तुरुंगात आहे आणि त्यांचं वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन दोन्ही सुरळीत चाललं आहे. राहुल खूप आनंदी होता. अखेर त्याला त्याचं प्रेमळ कुटुंब मिळालं, जे तो विचार करू शकतो. अरे सॉरी, स्वप्नीलने पाहिलं राहुल त्याच्याकडे फिकट हसत येत होता. तू उशीर केला, स्वप्नील रागट चेहऱ्याने म्हणाला. सॉरी, ट्रॅफिक जाम, राहुल सहजपणे म्हणाला, घरात प्रवेश करत आणि स्वप्नीलच्या तिरस्काराकडे फार लक्ष न देता. खरंच? स्वप्नील अजूनही रागात होता. तो त्याला हसण्याची संधी गमावू इच्छित नव्हता. आता काय? राहुल आता काळजीत होता. स्वप्नील आणि त्याचा राग, कधी त्याला राग येईल हे कुणालाही माहीत नसतं. तरीही तो सुंदर मूर्ख आहे. स्वप्नील राहुलच्या प्रस्तावावर नाराज होता. तो त्याला आपल्या फर्ममध्ये सामील व्हावं म्हणाला, पण राहुल स्वतंत्रपणे काम करायला इच्छुक होता. हे काहीही नाही की स्वप्नीलला राहुलच्या क्षमतेवर शंका होती, पण तो मदत करायला सिन्सिअर होता आणि तो लगेच मदत करू शकतो. तरीही पैसे आणि वेळ वाया घालवायचं का? राहुलला मात्र स्वप्नीलला त्रास देऊ नको वाटत होतं. तो चालू असलेल्या गोष्टींपासून समाधानी होता. अधिकांश गोष्टी त्याने स्वतःच केल्या होत्या, कोणत्याही मदतीशिवाय. स्वप्नीलला काही विश्रांती हवी होती, तर त्याला नेहमी त्रास का द्यायचा? अजून राग आहे का? आज नाही ना? आज खास दिवस आहे, राहुल रागट चेहऱ्याने म्हणाला. कृपया समजून घे. स्वप्नीलचा आवाज हळू झाला. मी कोणाकडे विचारू शकतो? फक्त तुला स्वप्नील. जर खरंच कठीण परिस्थिती असेल तर मी नक्की तुला विचारेन, फक्त तुलाच. राहुल हसला आणि स्वप्नीलला म्हणायला काहीच उरलं नाही. ही खात्री त्याला खूप हवी होती. ठीक आहे,
स्वप्नील भुवा वर करून राग दाखवण्याचा अभिनय करत चालत गेला, पण त्याच्या उत्तराने तो आनंदित झाला. तू अगदी अशक्य आहेस. राहुल कुजबुजला आणि त्याचा चेहरा वाचत मागे चालला. सॉरी, मी उशीर केला, राहुल म्हणाला, भूमीकडे हसत आणि सगळ्यांकडे मान हलवत. भूमी शांततेने श्वास सोडते आणि अत्यंत आनंदाने हसली. सामान्य पत्नीप्रमाणे ती क्वचितच रागावते किंवा आपल्या पतीला चिडवते. राहुल खूप भाग्यवान आहे, स्वप्नील कुजबुजला आणि अंजली विश्वास ठेवत न पाहता त्याच्याकडे पाहिले. अंजली पूर्णपणे जाणत होती की इथे तीच आहे जी त्याला नेहमीच थांबवत असते. ठीक आहे, कुणाल म्हणाला, लहान बाळाशी खेळत, जे अजूनही झोपेत त्याचा हात घट्ट धरलेले होते. 1 वर्ष झाले. मला नाही कळत, 1 वर्ष इतकं झपाट्याने कसं गेले. इतक्या गोष्टी झाल्या, खूप. भूमी हसत अंजलीकडे पाहते, समाधानी चेहऱ्याने. अंजली आणि सुकृती डायनिंग टेबलवर जेवणाची तयारी करत होत्या, तर भूमी त्यांच्याशी बोलत बसली होती. ते भूमीस फार काम करू देत नव्हते, कारण त्यांना माहीत होते की तिला स्वतःची आणि लहान बाळाची काळजी घ्यावी लागते. त्यांनी एकत्र जेवण तयार केले. हो, 1 वर्ष. विश्वास ठेवायला अवघड आहे. अंजलीने दीर्घ श्वास सोडला आणि त्या दोघांकडे पाहिलं, राहुल आणि भूमीकडे. भूमी गेल्या 1 वर्षात घडलेल्या गोष्टींमुळे अत्यंत आनंदी होती. तिच्या आयुष्यात हे वर्ष खूप सुखद गेलेले होते. त्यांना निरोगी मुलगा मिळाला, निळकं बाळ निशांत. राहुल काम करतोय हरवलेली प्रतिष्ठा आणि संपत्ती परत आणण्यासाठी. ती आनंदी होती, तो जबाबदार मुलगा आहे. पण राहुल खूप समाधानी नव्हता. जरी तो मेहनत करतोय तरी त्याला भूमीसाठी काहीतरी वाईट वाटत असे. ती तरुण वयात आई झाली होती आणि तिच्या करिअरकडे खूप लक्ष दिलं जात नव्हतं. तिचे काही ध्येय होते, आठवणी जपायच्या होत्या. त्याला वाटत होते की तिने त्यासाठी, त्यांच्या मुलासाठी आपले करिअर तिरस्कृत केले आहे. राहुल फारसा बदलला नव्हता. त्याची असुरक्षितता त्यांच्या सुखी विवाहित जीवनातील मुख्य अडथळा होती. तो अजून पूर्णपणे त्यातून बाहेर आलेला नव्हता. तो त्याबद्दल भूमीस कधीकधी थेट सांगत असे. दरम्यान भूमीला त्याची असुरक्षितता हाताळण्याची सवय लागली होती. ती त्याला नेहमी समजून सांगत असे, योग्य वेळी सल्ला देत असे. तो जाणतो की ती नेहमी त्याच्यासाठी आहे. हे त्याला अत्यंत आनंदी आणि आत्मविश्वासी बनवते. हो, 1 वर्षात खूप काही घडले. शेवटी कुणालने पॉट बिर्याणी कशी बनवायची ते शिकले. किती उत्साही आहे, सुकृती म्हणाली, ज्यावर बाकी 2 स्त्रिया हसल्या. सुकृती, अंजली हसली. हो, मी खरं बोलते. कुणालने अनेक वेळा प्रयत्न केला आणि 1 वर्षात आपल्या बहिणीसाठी पॉट बिर्याणी शिकली, ती हसत म्हणाली. त्यातल्या त्यात स्वप्नील देखील बराच सुधारला आहे. त्याने आपल्या लग्नाच्या दशकात कॉफी बनवायला शिकली. छान प्रगती, अंजलीने डोळे फिरवत म्हणाली. स्वप्नील हसला. त्याच्या पत्नीच्या टोमण्यावर त्याला काही हरकत नव्हती. तो उत्तम मार्ग जाणतो की कसे त्यांना फसवायचे. भूमी राहुलबद्दल हसली, ज्याने नक्कीच बाकी 2 स्त्रियांना खळखळून हसवलं. काय? त्या दोघांनी चकित होऊन पाहिलं. राहुलला काहीच माहीत नाही. एक दिवस त्याने कॉफी बनवायचा प्रयत्न केला आणि काय झालं ते तिथे आहे. एक दुःखद स्वप्न. भूमी हसली. अंजलीने हात हलकेच रगडले. आता तिला आपल्या मित्राला खुणावण्यासाठी परिपूर्ण कारण मिळालं. काय? सांगा, अंजली हसली. त्याने बटरला दूध समजून उकळवण्याचा प्रयत्न केला. बाकी तुम्ही कल्पना करू शकता वहिनी. भूमी मुळातून कुजबुजली. भूमी, खरंच? त्याला कोणतं दूध आहे आणि कोणता बटर आहे ते माहीत नाही? सुकृतीने भुवया उंचावल्या. अंजली हसली. भूमी, त्याला कसं माहीत असणार? त्याने कधी कॉफी प्यायली आहे का? त्याचं लक्ष काही वेगळ्या गोष्टींकडे आहे. स्वप्नील शरारती हसला. भूमी, मी ऐकत आहे, राहुल हसत म्हणाला, ज्यावर भूमीने जीभ बाहेर काढली आणि हसली. राहुल, तिला धमकावू नकोस, कुणाल अचानक म्हणाला, त्यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष न देता. सुकृती, ह्या मूर्खाशी तू कशी निपटत आहेस? स्वप्नील दीर्घ श्वास सोडतो. राहुल हसला आणि स्वप्नीलकडे हसत पाहतो. स्वप्नील त्याचं हसू टाळतो. राहुल जाणतो की पुन्हा लपाछपी चालू झाली आहे. स्वप्नील, कुणाल रागात चेहऱ्याने म्हणाला आणि स्वप्नील अंजलीकडे चालत गेला. आशा आहे की हा लहानका बाळ तुझ्या वेडापासून प्रभावित होणार नाही, राहुल गोंडसपाळ हातात घेत म्हणाला. तुझं देखील. तुला वाटतं तुला त्याहून वेगळं आहे? स्वप्नील शरारती हसत म्हणाला. दोघं सारखंच जबाबदार. स्वप्नील अंजलीने तयार केलेले स्नॅक्स चाखत बसला. खरंच स्वप्नील, तुझ्या संयमाला सलाम. 10 वर्षे हां, राहुल अंजलीकडे हसत म्हणाला आणि स्वप्नीलच्या खांद्यावर हलकेच थप्पड मारली. हा हा, ती हसली. राहुलने उघडपणे टोमणा उडवला. ते दोघे एकमेकांचे पाय खेचत हसत जेवले. संध्याकाळ खूप सुरेख आणि आठवणींनी भरलेली गेली. बाय, स्वप्नील राहुलकडे हसला. अजून राग आहे का? राहुल श्वास सोडत विचारतो. नाही, स्वप्नील हसत मान हलवतो, ज्याने राहुलच्या चेहऱ्यावर मोठं हास्य आणलं.
सगळे निघाले आणि हा गोड जोडपी अखेरीस काही वेळ एकटे राहू शकले. भूमी, राहुल तिला मिठी मारून जोशाने चुंबन घेतो. माझ्याकडे तुझ्यासाठी एक भेट आहे. राहुल त्याचा खिसा बघतो, चुंबन सोडून तिला मोकळं करत. काय काय आहे ती? ती आसपास पाहत म्हणाली, लालीत हरवून पुन्हा त्याला मिठी मारत, उत्सुकतेने जाणून घ्यायची इच्छा व्यक्त करत. आपल्या ॲनिव्हर्सरीसाठी सुंदर पत्नी. त्याने तिला पलंगावर खेचून घेऊन तिच्यासमोर पाय क्रॉस करून बसला. हे दोघे एकमेकांसमोर बसले होते. भेट काय आहे? मी उत्सुक आहे. दाखव ना. ती डोळे मिटून विचारते. इथे आहे. त्याने मोठ्या हसत चेहऱ्याने लॅपटॉपवर काही दाखवले. ती लॅपटॉपकडे पाहते आणि वाचताना तिचे डोळे अश्रूंनी भरले. ओढीत ओढीत तिचा आनंद दडलेला होता. ती लगेच त्याला मिठी मारते. आनंद हा शब्द खूप कमी आहे तिच्या भावनेसाठी. त्याला नेमकं माहीत होतं तिला काय हवं आहे. तुम्ही माझं नाव नोंदवलं? विचार केला, विचारून विचारावं, पण नाही करू शकलो. विचार केला तुला माझ्याबद्दल काय वाटेल. निशांत इतका लहान आहे, ती रडत म्हणाली. क्लासेस 3 महिन्यांनी सुरू होतील. त्यावेळी हा छोटा मुलगा मोठा होईल. 6 महिने, बरोबर ना? त्याने तिच्या कपाळावर चुंबन दिलं. मला माहीत आहे तू आपल्यासाठी सर्व काही तू करणार आहेस आणि आमचं काम आहे तुझी काळजी घेणं, राहुल प्रामाणिकपणे म्हणाला. काय म्हणतोस निशांत? त्याने त्याच्या डोळ्यांना उघडण्याचा प्रयत्न करत पाहिलं, त्याचा नाजूक चेहरा पाहत. पहा, त्यानेही मान्यता दिली. हाच मम्माचा मुलगा आहे. राहुल हसला. माझं स्वप्न होतं शिक्षण चालू ठेवण्याचं आणि मला खूपच हवं होतं की हा डिप्लोमा पूर्ण करायचा, संशोधनासाठी नाव नोंदवायचं. ती थांबवत नव्हती. तू करशील. मी तुझ्यासाठी आहे. आपल्याला एक मुलगा आहे, ते पुरेसं आहे. अजून काही नाही. राहुल गंभीर चेहऱ्याने म्हणाला. मी आहे. मी या मुलाची काळजी घेईन. आपल्यात त्याची जबाबदारी वाटून घेऊ. त्याने शब्दांतून आपली भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. राहुल. भूमी त्याच्या कबुलीने हक्काबुक्की झाली. तिला अपेक्षित नव्हतं. हो, वेळ आली आहे. तू 1 वर्ष वाया घालवलंस. तुला आपल्या करिअरवर काम करावं लागेल. तुला सर्व पात्रता आहे माझ्या प्रिय. आपण तुला थांबवू इच्छित नाही. वचन देतो, त्याने अजूनही त्याच्या मुलाच्या हातावर खेळत सांगितलं. राहुल. भूमीला काय बोलायचं ते समजत नव्हतं. तिला तिचे अश्रू नियंत्रित करता येत नव्हते. ती शब्द शोधत होती. अजून काय हवं आहे? कोणी माझ्यासारखं समजू शकतं का तुला? मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मी खूप खूप नशीबवान आहे. मी खरंच म्हणतो. यावेळी तिने त्याचे ओठ पकडले आणि जोरात चुंबन दिले. राहुल अंतर्मनाने हसला. तो आपल्या पत्नीला आनंदी करण्यासाठी काहीही करण्यास तयार होता. तिला आपले कुटुंब तिचा आधार वाटावे, भार नाही, असा अनुभव द्यायचा. म्हणून त्याने तिला संपूर्ण स्वातंत्र्य दिलं. तिला तिच्या ध्येयाकडे, तिच्या आकांक्षांकडे जाण्याची संधी दिली. ते दोघे एकमेकांकडे पाहिले आणि समाधानाने हसले.